नमस्कार. आज आपण बनवूयात शेंगदाण्याचे लाडू. छान असे आपण घेतलेले आहे गुळाची ढेप आणि हे घेतलेले आहे शेंगदाणे. आता शेंगदाणे आपण घेऊयात छान भाजून. खरपूस घेऊयात छान शेंगदाणे भाजून आणि गुळ घेऊयात खिसून. छान असे आपण शेंगदाणे घेऊयात भाजून गॅसवर. मस्त आपली कढई झालेली आहे गरम. त्यामध्ये आपण घेतलेले आहेत शेंगदाणे टाकून. आता मंद आचेवर आपण छान खरपूस असे शेंगदाणे घेऊयात भाजून. म्हणजे खरपूस शेंगदाणे भाजल्यानंतर लाडूची टेस्ट छान येते, म्हणून खरपूस घेऊयात आपण शेंगदाणे भाजून. असे आपले शेंगदाणे भाजत आहे. असे मस्त आपले शेंगदाणे असे भाजत आहे. मंद आचेवरच शेंगदाणे भाजून घ्यायचे. असे खरपूस आपले भाजलेले आहेत शेंगदाणे. आता आपण शेंगदाण्याची घेऊयात साल काढून. प्लेटमध्ये घेऊयात शेंगदाणे काढून आणि शेंगदाण्याची घेऊयात साल काढून. असे घेतलेले आहेत आपण शेंगदाणे प्लेटमध्ये काढून. अशी आपण घेतलेली आहे शेंगदाण्याची साल काढून. आपण थोडी शेंगदाण्याला तशीच ठेवलेली आहे साल, आणि जेवढी साल शेंगदाण्याची निघल तेवढीच घेतलेली आहे काढून. कारण लाडूला टेस्ट छान लागते, म्हणून आपण अशी साल ठेवलेली आहे शेंगदाण्याला आणि थोडीशीच साल घेतलेली आहे आपण काढून. हा घेतलेला आहे आपण गूळ खिसून. आता घेऊयात मिक्सरला बारीक पेस्ट कुट्टा मस्त काढून घेऊयात. छान असा कुट्टा बारीक काढून घ्यायचा. असा बारीक आपण घेतलेला आहे कूट करून शेंगदाण्याचा. आणि सर्व शेंगदाण्याचा तशा पद्धतीनेच बारीक घेऊयात कूट करून. असा झालेला आहे आपला सर्व शेंगदाण्याचा बारीक कूट काढून. आता आपण त्यामध्ये टाकूयात गूळ. घेऊयात छान मिक्स करून. घेऊत आता छान मिक्स करून. याच्यामध्ये शेंगदाण्याच्या कूटमध्येच गूळ छान मिक्स करून घ्यायचा. अशा पद्धतीने घेऊया छान गूळ मिक्स करून. आणि मग गूळ मिक्स करणं झाल्यानंतर मिक्सरला घेऊयात काढून. कूट आणि गूळ घेऊयात मिक्सरला काढून. असा झालेला आहे आपला कूट आणि गूळ काढून. आता घेऊयात लाडू करून. असं छान आपलं घेतलेलं आहे आपण मिक्सरला काढून. आता घेऊयात लाडू. त्याच्यापासून लाडू घेऊयात तयार करून. छान असे मस्त गोल लाडू घेऊयात करून. असे मस्त आपले झालेत बघा. छान असे लाडू झालेले आहेत मस्त तयार. असे केलेत बघा आपण शेंगदाण्याचे लाडू. असे आपण घेतलेले आहेत छान असे लाडू काढून. अशा पद्धतीने आपले लाडू झालेले आहेत तयार. या पद्धतीने एक वेळ नक्की शेंगदाण्याचे लाडू करून बघा. लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा. कमेंटमध्ये नक्की कळवा आपल्या शेंगदाण्याच्या लाडूची रेसिपी आवडली का ते. बाय.